6 खासदार फुटीनंतर ठाकरेंनी आमदारांसोबत आज बैठक घेतली आहे। या बैठकीला 20 पैकी 16 आमदार उपस्थित होते, तर 4 आमदार वेगवेगळ्या कारणांमुळे अनुपस्थित राहिले। पोतनीस, संजय देरकर, राहुल पाटील, सुनील शिंदे या बैठकीसाठी अनुपस्थित होते। 6 खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी शिवालयात आमदारांसोबत बैठक घेतली आहे। या बैठकीला 20 पैकी 16 आमदार उपस्थित होते, तर 4 आमदार वेगवेगळ्या कारणांमुळे अनुपस्थित राहिले। शिवालयात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत जवळपास तासभर बैठक झाली। या बैठकीत संजय पोतनीस, संजय दरेकर, राहुल पाटील आणि सुनील शिंदे हे अनुपस्थित होते। समोर आलेल्या माहितीनुसार बैठकीला अनुपस्थित राहिल्याची आमदारांची कारणं: सुनील शिंदे गावी असल्याचं कारण, संजय देरकर पालखी प्रस्थान सोहळ्यामुळे बैठकीला गैरहजर, राहुल पाटील ठाकरेंचा लवकरच परभणी दौरा त्या कामात व्यस्त, संजय पोतनीस अद्याप कारण समोर आलेलं नाही। ही कारणं दिली असली तरी अनुपस्थित राहिलेल्या 4 आमदारांपैकी 2 आमदार हे फुटलेल्या 6 खासदारांपैकी 2 खासदारांच्या मतदारसंघातील आहेत। राहुल पाटील हे खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघातील आमदार आहेत, तर संजय देरकर हे खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातील आमदार आहेत। खासदार नेमक्या कोणत्या कारणानं फुटले हे जनतेत जाऊन सांगण्याच्या सूचना बैठकीत उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे। खासदार फुटीनंतर आमदारांच्या फुटीच्या चर्चा सुरू झाल्यात। याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक बोलावली होती। तिसरं ऑपरेशन पण होणार असल्याचा दावा रामदास कदम यांनी केलाय। आमदारांना किती दिवस डांबून ठेवणार असं रामदास कदम म्हणाले। ये तो झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है, अभी बहुत कुछ बाकी आहे। समजने वालों को इशारा काफी है। कोंबडं झाकून ठेवलं तो इथे अयोध्येशिवाय राहत नाही। आता 20 लोकांना किती दिवस तुम्ही डांबून ठेवणार आहात? लेकिन ऑपरेशन भी होने वाला है, ये भी होने वाला है। मुंबई महानगर पालिका से भी ऑपरेशन होने वाला है। मैं आपको बोलता हूं।